देखो सावरे के मुख पर छाई है। वो देखो सावरे से मिलने राधा रानी कब से यमुना तट पर आई है। मेरे सावरे का जल्दी करो रे श्रृंगार, राधा रानी से मिलने जाना है यमुना पार। Our next performance is a classical tribute to the Almighty. ती मोहक बासरी, तो मोर पंख आणि ते मनमोहक रूप. So let's experience the sweetness of devotion. धन्यवाद मॅडम. सर्व पालकांचं मी कौतुक करतो, तसेच विद्यार्थ्यांचं पण कौतुक करतो. आजचे हे जे परफॉर्मन्स आहेत हे आउटस्टँडिंग आहेत आणि आपल्याला हेच हवं आहे की आपल्या शाळेमध्ये जे आपण शिक्षण देतो त्याची मागची जी कल्पना आहे ही पालकांना कळावी आणि आपण काय शिक्षण देतो मुलांना फक्त मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश एवढाच विषय नसून मुलांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे स्टेजवर बोलण्याचा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला सर्व संचालन करणाऱ्या मुलांनी, तो कॉन्फिडन्स आला पाहिजे, तो एक ग्रेस आला पाहिजे. आणि हीच जी शिक्षण पद्धती आहे ही आपण आपल्या शाळेमध्ये अवलंबतो. फक्त इंजिनियर आणि डॉक्टर होणे हा एक उद्देश नाही आहे शिक्षणाचा. याच्यापेक्षा खूप मोठा उद्देश आहे की विद्यार्थी हा सक्षम असला पाहिजे, तो कॉन्फिडन्स असला पाहिजे त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये. त्यासाठी मानोऱ्यामधल्या सर्व पालकांनी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि जी संत वामन महाराज इंग्लिश शाळा आहे हे काय शिक्षण देते आपल्या मुलांसाठी याबद्दल विचार केला पाहिजे. मोठी बिल्डिंग, मोठ्या वास्तू, त्यापेक्षा जे चांगले शिक्षक आहेत, जे सहृदयी शिक्षक आहेत, जे मुलांना सगळ्यांना सांभाळून घेतात आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात, त्यांच्यातले स्किल्स बाहेर काढतात आणि ते परफॉर्म करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच गोष्टी सगळ्या समोर येणार आहेत. मुलांमधले स्किल्स आपल्याला पाहिजे आहेत. NEP न्यू एज्युकेशन पॉलिसीसुद्धा हेच सांगते आहे की मुलांचे स्किल्स तुम्ही बाहेर काढा आणि त्यांना त्यामध्ये डेव्हलप करा. सर्व मुलं इंजिनियर किंवा डॉक्टर होणार नाहीत. पालकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना ॲप्रिशिएट करा, त्यांच्या आवडीनिवडी समजून घ्या. कारण शाळा ही फक्त वन वे नाही आहे की शाळेकडून सगळं होईल. पालकांनी सुद्धा शाळेसोबत एक कोऑर्डिनेशन ठेवून मुलांना काय आवडतं काय नाही हे शिक्षकांसोबत बोलून, मॅनेजमेंटसोबत बोलून आणि आपल्या शाळेमध्ये आपण काउन्सिलर्स ठेवलेले आहेत ज्या माध्यमातून आपण मुलांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करतो, ज्यांच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या टॅकल करतो आणि त्यांना त्यामध्ये डेव्हलप करतो. आजचा हा परफॉर्मन्स सर्व लहान मुलांनी आउटस्टँडिंग केला, त्याबद्दल सर्व मुलांसाठी, तुमच्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या हात वर करून. मी धन्यवाद करेल कमलेश बिजोरे यांचा. त्यांचा आउटस्टँडिंग साऊंड सिस्टीम आहे, अमरावतीवरून ते येतात. प्लस लायटिंग आणि साऊंड ते आपल्या मुलांसाठी इथे सेवा देतात. त्यानंतर तृप्ती डेकोरेशनचे अमोल गावंडे सर आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. इथे आपल्याच भागातला व्यक्ती आहे जो एवढा मोठा छान स्टेज आणि पूर्ण प्रोग्राम अरेंज करू शकतात. मला वाटतं की अमरावती किंवा नागपूर अशा भागात सुद्धा ते जाऊ शकतील असं त्यांचं काम आहे. एकदा जोरदार टाळ्या कमलेश आणि अमोल यांच्यासाठी होऊ द्या. आणि जास्त वेळ न घेता पुढच्या आणि शेवटच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पूर्ण एन्जॉय करा या परफॉर्मन्ससाठी आणि आनंद घ्या.